चालू करू आपण. बघा, तर पुढचा पॉईंट आहे त्यातला AC व्होल्टेज सोर्स कनेक्टेड टू parallel RL load. आता हे जे आहेत ना ते अशा पद्धतीनं, म्हणजे ज्यावेळी पॅरलल येईल त्यावेळी जे काल जे डिस्कस झाली मेथड, तसंच तुम्ही त्याचा विचार करायचा सगळा. ओके. ठीक. RL आणि यालाच आपण काय म्हणणार, JωL किंवा JXL. JXLलाच आपण कसं लिहिणार ससेप्टन्सच्या भाषेत, -JBL किंवा ऑर म्हणतो इथं, ऑर -JBL. याला G म्हणणार, ऑर. ठीक आहे. V. ओके. मग बघा, V काय लिहितो आपण, VM साइन ऑफ ओमेगा टी. आता ज्यावेळी पॅरल, मी तुम्हाला काल दाखवलं ते बाय एक्झाम्पल दाखवलं, ज्यावेळी पॅरल सर्किट येतं त्यावेळी ॲडमिटन्स किंवा कंडक्टन्स या भाषेत आपण कॅल्क्युलेशन करणं सोपं जातं आपल्याला, कारण पॅरलमध्ये या सगळ्यांची ॲडिशन होते सरळ. ठीक आहे. मग आपण काय करूया, y इज इक्वल टू काय लिहिणार मी, G प्लस -JBL. ठीक आहे, हे लक्षात आलं, G प्लस -JBL. म्हणजेच y इज इक्वल टू मॉड G अँगल थिटा, वेअर मॉड G ॲज मॉड G इज इक्वल टू अंडर रूटमध्ये, मॉड G कसं, मास्तर झोपेत आहे, तुम्ही पण झोपेत आहे. ठीक आहे. मॉड y इज इक्वल टू G स्क्वेअर प्लस BL स्क्वेअर, ठीक आहे, G स्क्वेअर प्लस BL स्क्वेअर. आणि थिटा इज इक्वल टू tan इनवर्स BL बाय G. काय राहिलं, मायनस. मग ते मायनस साईन बाहेर येतं, थिटा इज इक्वल टू
मायनस टॅन इनवर्स बी एल बाय जी. बी एल बाय जी. ओके. बी एल बाय जी. मग आय ऑफ टी काय लिहितो आपण? आय ऑफ टी इज इक्वल टू बी ऑफ टी इंटू वाय बार वाय बार. म्हणजेच बघा काय झालं, बी ऑफ टी इंटू मॉड वाय अँगल, मॉड वाय काय येणार, अँगल मायनस थिटा. ठीक आहे. इथं मायनस आला ना ह्याच्यातनं, तर इथं मायनस थिटा. थिटा इज इक्वल टू निगेटिव्ह. थिटा इज इक्वल टू निगेटिव्ह. हे लक्षात येते ना? कसं लिहिलं नक्की कळालं? आपण असं लिहितो ना, आय ऑफ टी इज इक्वल टू व्ही ऑफ टी बाय झेड. मग 1/z म्हणजे वाय, मग ह्याच्या जागी वाय लिहिलं. ठीक आहे. ओके. हां, आय ऑफ टी. मग बघा, आय ऑफ टी इज इक्वल टू आय अँगल मायनस थिटा. आय अँगल मायनस थिटा. थिटा मायनस आला. नेटवर्क कुठला आहे? इंडक्टिव्ह. इंडक्टिव्ह सर्किटमध्ये मायनस आला म्हणजे करंट लॅगिंग. करंट लॅग्स व्होल्टेज बाय अँगल थिटा. बाय अँगल थिटा. लक्षात आलं? ओके. हे असं. मग याच्यात बघा काय काय लिहायचं आता. आता पहिला आपण व्होल्टेज वेवफॉर्म काढू. वेवफॉर्म इथंच काढू. ओके. आणि लॅगिंग बाय अँगल थिटा आहे, त्यामुळं हे थिटा. ही आय ऑफ टी, ही व्ही ऑफ टी. ठीक आहे. लॅग बाय अँगल थिटा. समजलं? ओमेगा टी. ओमेगा टी ही वेवफॉर्म. त्यानंतर पुढं काय करायचं? फेजर डायग्रॅम. करेक्ट. फेजर डायग्रॅम. फेजर डायग्रॅम. फेजर डायग्रॅम बघा आता. हां, आता मला सांगा, आपण याची डायग्रॅम कशी काढतो? काल बघा, आता डिस्कस करू आपण. समजा इथं हा आर आहे. इम्पिडन्सची फेजर डायग्राम बघू. हा आर आहे आणि जे एक्सेल कसं दाखवतो आपण? असा. करेक्ट. जे एक्सेल आणि याचा रिझल्टंट हा झेड असतो, थिटा. पण इथं कसं दाखवणार मी? बघा, हा जी मायनस जे बी एल वाय आणि हा अँगल आहे थिटा.
समजलं? मायनस जे बी एल आहे ना, ठीक आहे. थिटा आणि याचा रिझल्टंट हा असा असणार आहे. ओके. आता ही झाली फेजर डायग्राम. हा कुठला झाला? हा बघा, हा इम्पिडन्स ट्रायंगल आणि हा काय झाला? ॲडमिटन्स ट्रायंगल. तसंच इथं आता काय तयार होणार? व्होल्टेज ट्रायंगल तयार होणार का करंट ट्रायंगल तयार होणार? बघा बरं. हां, आता इथं बघा, इथं असणार आहे हा आय ऑफ टी, इथं असणार आहे हा आय आर, इथं असणार आहे हा आय एल. ठीक आहे. ओके. तर मी इथं काय तयार होणार? करंट ट्रायंगल. लक्षात घ्या. मग आपण पुढचा पॉईंट यातला करंट ट्रायंगल. बघा आता, हा असणार आहे आय आर, हा असणार आहे जे आय एल, ठीक आहे. आणि याला टोटल हा आय, हा असणार आहे थिटा परपेंडिक्युलर. हे दाखवायला विसरायचं नाही. ओके. जे आय एल, मग याच्यावरून आपण इक्वेशन पण लिहिणार ना. आय इज इक्वल टू अंडर रूट आय आर स्क्वेअर प्लस आय एल स्क्वेअर. तसंच इथं वाय इज इक्वल टू अंडर रूट जी स्क्वेअर प्लस बी एल स्क्वेअर. आता हा येणार का इथं? असं लिहू शकतो का आपण? नाही. हे तुम्हाला रेफरन्सला दाखवले इम्पिडन्स ट्रायंगल. तुम्ही आत्ताच्या सर्किटमध्ये हा येणार. लक्षात घ्या. सारखं वाजलं. आज लोक सगळे जागे होतात ना. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. चांगलं आहे असं, होय की नाही? हमको भुला मत देना, हमेशा याद रखना. मेसेज पाठवून तेच काम असते. चांगलं आहे. तुमच्या पिढीचे चॅलेंजेस लई वेगळे आहेत बरं का, लिटरली. कारण बघा, म्हणजे मला माहित नाही तुम्ही एक्सपिरियन्स केलं का नाही हे. कारण ज्यावेळी तुम्हाला कळायला चालू झालं, तुम्ही ते ट्रान्झिशन बघितलं नाही. आमची पिढी ही ट्रान्झिशनची पिढी आहे. आमच्या आधीची पिढी ही प्रॉपर किशोर कुमार अशा टाईपची पिढी. आमची मिक्स पिढी आहे. म्हणजे जुनं पण आहे आणि नवीनचा पण टच आहे थोडा. तुम्ही कम्प्लीट नवीन आहे. जुनच नवीन वाले सांगतो की तुम्हाला. बघा, आम्ही ज्यावेळी म्हणजे आमच्या वेळी मोबाईल नव्हते. आम्ही म्हणजे असा पण पिरियड बघितला ज्यावेळी मोबाईल नव्हते. ठीक आहे. बऱ्याच दिवसानंतर आम्ही एखाद्या आमचे मित्र भेटायचो. मग वर्षानंतर भेटल्यावर ती जे डोळ्यात चमक असायची की नाही, म्हणजे समोरचा व्यक्ती भेटलाय, इतक्या वर्षांनी भेटलाय, ती चमक वेगळी होती. ते जे ओढ असायची, बाबा आपण बोलत बसलोय, बोलताना 2 तास 3 तास कसे गेलेत काय कळेना. ठीक आहे. हे जे होतं ना, हे मला वाटत नाही तुम्ही एक्सपिरियन्स केला असेल. आणि आत्ताची पिढी कशी आहे, समजा तुमच्या वर्गातला, म्हणजे इवन मी तुम्हाला सांगतो बघा, तुम्ही आता जे आहे तुम्ही बेस्ट फ्रेंड, BFF, बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर, हे जे आहे, यातली तुमच्यातली जरी 5 वर्षांना 10 वर्षानंतर जरी भेटली, तरी ती फक्त गाडीवर जातं ना.
ओके बस. 10 वर्षांनी भेटलेत पण तरी पण काय ते ते बॉन्डिंग ते फिलिंग तुम्हाला मिळेल का नाही मला माहित नाही. ते ही तुमची पिढी आहे आत्ताची, कारण तुम्ही रेग्युलरली टचमध्ये आहे ना एकमेकांचं. ते काय ब्रॉडकास्ट लिस्ट. हां, स्नॅप स्नॅप म्हणजे काय फोटो. स्नॅपचॅट होय. ओके ओके ओके. स्नॅपचॅटच म्हणालाय. अरे मी ते तरी यूजच केलं नाही. बुडाव म्हणजे मी हो की नाही. तुमच्या एकूण म्हातारा झाले पाक. स्नॅपचॅट खरंच सांगू स्नॅपचॅट मी यूजच केलं नाही. काय वाटते यूज करायला लागते. आउटडेटेड म्हणतील मला मग नंतर नंतर हो की नाही. असं व्हायला नको. यूज करायला पाहिजे. बरं तर ते आता आता कमी बघायला मिळतं ते मोबाईलमुळं.